नवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राइब करा. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविक निर्मळ, तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. गायिली पुराणे पुराणे तुका म्हणे वेदवाणी, तरली तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. समचरण सरोजं संद्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना. तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलङ्कं गतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणुदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं. नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं. सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं. मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं. नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते. जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तिची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ती नमस्कारोनी आता. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न कराव अभेरू. स्वामी देवा
न करावा अवहेरू यावरी न करावा अवहेरू अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा बहिरू यावरी न करावे यावरी न करावे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. अधिष्ठान दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेबांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप श्री संत सद्गुरु गुरुवर्य बंसी महाराज तांबे बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा भाग्यवंतांची व्याख्या प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारा कलियुगातील भाग्यवंतांचं वर्णन करते. प्रथम चरण या भाग्यवंतांच्या जीवनामध्ये घडलेल्या क्रांतीचं वर्णन करतात. द्वितीय चरण भाग्यवंतांच्या जीवन कार्यामध्ये मिळवलेलं सामर्थ्य आणि स्वभावाचं वर्णन करतात. तृतीय चरण आणि या भाग्यवंतांचं वर्णन कोणी केलंय त्याचा पुरावा देतात. चतुर्थ चरण विठ्ठल विठ्ठल बोला कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बाबुल ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. पवित्र भूमी श्री क्षेत्र लाखेफळ भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 15वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने धर्मनाथ बीज गणेश जयंती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव त्यानिमित्ताने संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपणा सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठवासी गुरुवर्य नित्यस्मरणीय हरिभक्तिपरायण बंसी महाराज तांबे बाबा, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबा या महात्म्यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य शांती ब्रह्म स्वामी भास्करगिरीजी बाबा, श्री क्षेत्र दत्तपीठ संस्थान देवगड, गुरुवर्य महंत हरिभक्तिपरायण स्वामी प्रकाशानंद गिरीजी बाबा, हरिभक्तिपरायण पूजनीय गुरुवर्य वेदांताचार्य देवीदासजी महाराज मस्के बाबा, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा, महंत पूजनीय कैलासगिरीजी महाराज श्री दत्त आश्रम सावखेडा यांच्या प्रेरणेने हरिभक्तिपरायण पूजनीय शहाजी महाराज चिंदे माळी चिंचोरा, हरिभक्तिपरायण पूजनीय श्रीधरजी महाराज पुंड, हरिभक्तिपरायण पूजनीय शिवाजी महाराज मोटकर, हरिभक्तिपरायण पूजनीय बाळासाहेबजी महाराज भूमकर यांच्या नेतृत्वाने संपन्न होणारा हा भव्य आणि दिव्य महोत्सव. आज या महोत्सवाची 6व्या दिवसाची चिंतन सेवा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या प्रेमस्तवाला
आपल्या लाखेफळ अखंड हरिणाम सप्ताह संयोजन समितीचे मार्गदर्शक आदरणीय अशोकदादा आवारे पाटील, त्याचबरोबर आजचं कीर्तन सौजन्य ज्यांचं आहे दादांचेच बंधुराज प्राध्यापक डॉक्टर दिनकरराव विश्वनाथ पाटील आवारे सर, या दोघांच्या आग्रहास्तव गेल्याही वर्षी सेवेचा योग आला, आजही पुन्हा एकदा सरांच्या आग्रहास्तव सेवेचा योग आला. या सेवेकरता ज्यांनी माझा परिचय करून दिला, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज शिंदे बाबा उर्फ माऊली बाबा. माऊली बाबांची प्रकृती जरा अस्वस्थ असल्यामुळे आज त्यांचं येणं झालं नाही, नाहीतर प्रत्येक सेवेला ते माझ्या समवेत येतात, महाराज मंडळींच्या समवेत हजर राहतात. आज जरी ते घरी असले तरी ते लाखेफळचं चिंतन करत असतील बसल्या बसल्या. माऊली बाबांचं खूप प्रेम आहे, त्यांच्या प्रेमास्तव तुमचं सर्वांचं दर्शन, सर्वांचे आशीर्वाद घेण्याचा योग आला. सेवेकरता संपूर्ण नियोजनामध्ये आपल्या गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी आहेत, पांडुरंग भजनी मंडळ आहे, ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, लाखेफळ, माळी चिंचोरा, या सर्वांच्या नियोजनातनं हा भव्य आणि दिव्य महोत्सव संपन्न होतोय. सेवेकरता उपस्थित आपल्या परिसरातील वारकरी रत्न, भजन वैभव, ज्यांनी माऊली ज्ञानोबरायण करता स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे, ते आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय कर्डिले बापूंना वंदन आहे. माझ्या समवेत ज्यांची विशेष उपस्थिती लाभली, आवारे परिवाराची जवळची पाहुणे आणि आमचे जिवलग मित्र, माझ्यावर भावासारखं प्रेम करणारं व्यक्तिमत्व भजन सम्राट हरिभक्तीपरायण शंकरजी महाराज तनपुरे, त्याचबरोबर मृदंग रत्न हरिभक्तीपरायण आपल्या पंचकृषीचं भूषण नितीनजी महाराज, विनेकरी महाराज, उपस्थित सगळी भजनी मंडळ, शहाजी महाराज उपस्थित आहेत, बाबांनाही वंदन करतो. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण सुभाषजी महाराज आहेत, महाराज तुम्हाला सुद्धा वंदन आहे. समस्त भजनी मंडळ, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं समस्त मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य असं की संप्रदायामध्ये सतीश भाऊ एका वयाची मंडळी पाहायला भेटत नाहीत, म्हणजे समान वयाची मंडळी नाहीत पण समान वयाची आहेत. एकमेकांना सांभाळून घेणं, सर्वांचा आदर करणं, कीर्तन कोणाचंही असो टाळ घेऊन उभं राहणं, कीर्तन कोणाचंही असो श्रवण करायला बसणं, हा आपल्या सगळ्यांचा मनाचा मोठेपणा आहे. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातील श्रद्धेला अंतःकरणपूर्वक मी वंदन करतो. साऊंड ऑपरेटर दादांना सुद्धा वंदन करतो आणि आमच्या सतीश दादांना सुद्धा वंदन आहे. सतीश दादा उपस्थित झालेले आहेत, कचरू भाऊ उपस्थित आहेत आणि चिंदे दादा शेंडे दादा, सामाजिक कार्यकर्ते शेंडे दादा, तुम्हाला सुद्धा वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या 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 वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा भाग्यवंतांचं वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. या अभंगातला मूळ शब्द आहे भाग्य. भाग्य म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करून, अभ्यास करून एखादी गोष्ट साध्य होणं आणि ती गोष्ट ज्या क्षणाला साध्य झाली त्या क्षणाला आम्ही नाव देतो भाग्य. आणखीन एक परिभाषा, आपल्या जीवनामध्ये प्रयत्न न करता सहज एखादी गोष्ट साध्य झाली तर आपण त्या क्षणाला नाव देतो भाग्य. भाग्याचे दोन प्रकार आहेत, एक प्रापंचिक भाग्य आणि दुसरं पारमार्थिक भाग्य. प्रपंचामध्ये एखादी गोष्ट प्राप्त झाली तर त्याला प्रापंचिक भाग्य म्हणा. परमार्थामध्ये भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला,
श्री गुरु बाबांचं स्वप्नात दर्शन झालं त्याला पारमार्थिक भाग्य म्हणा. प्रापंचिक भाग्य काही क्षणाचा आनंद देतं, पारमार्थिक भाग्य शेवटच्या श्वासापर्यंत आनंद देतं. प्रापंचिक भाग्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आज कीर्तन आटोपलं, भोजन प्रसाद घेतला आणि घरी चाललो होतो, वस्तीवर पायी चाललो, मोबाईलचा टॉर्च चालू आहे आणि त्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये नवी कोरी 500ची नोट रस्त्यात दिसली आणि पटकन उचलली, कपाळाला लावली, दर्शन घेतलं, खिशात ठेवली. ज्यांचं कीर्तन होतं त्यांना धन्यवाद दिले की आज त्या कीर्तनाला आलो होतो म्हणून आज 500ची नोट सापडली. आता प्रापंचिक भाग्य पहा बरं का, आता हीच 500ची नोट उद्या सापडेल का? बरं, उद्या किती प्रयत्न करून तयारीत आलो बा, 2-2, 3-3 टॉर्च लावीत चाललो बा, आज जे साध्य झालं ना बस ते उद्या साध्य होईलच असं नाही, त्याला प्रापंचिक भाग्य म्हणा. पारमार्थिक भाग्य, आपल्या स्वप्नामध्ये गुरुवर्य बन्सी बाबांचं दर्शन झालं, पारमार्थिक भाग्य आहे. आपल्या स्वप्नामध्ये श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबांचं दर्शन झालं, भाग्य आहे. स्वप्नामध्ये गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं दर्शन झालं, भाग्य आहे. आपण आवर्जून सांगू की किती प्रसंग येतील माझ्या जीवनात, पण स्वप्नामध्ये मला बाबाजींनी दिलेलं दर्शन हा माझ्या जीवनातला सगळ्यात श्रीमंत क्षण आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये भाग्याचा उल्लेख केलेला आहे. माझ्या जगद्गुरूंचा परमार्थ हा 4 युगांचा आणि तुमचा आमचा परमार्थ फक्त 1 किंवा 2 जन्माचा. आपल्याला मिळालेला प्रत्येक क्षण हा भजनात जावा, चिंतनात जावा, हा संत महापुरुषांचा आग्रह आहे. आपलं पूर्णच्या पूर्ण जीवन हे भजनात व्यतीत होत नाहीत, जात नाहीत. सहज आयुष्य संपून जातं आणि जगून झाल्यानंतर कळतं आपण किती वर्ष भजन केलं. तर आकडा हा मूळ आयुष्याच्या आणि भजनाचा आकडा आणि मूळ आयुष्याचा आकडा यामध्ये बरीच तफावत दिसते. माझ्या जगद्गुरूंनी आपल्याला मिळालेला प्रत्येक हा भजनामध्ये व्यतीत केला. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी सुस्वरे आळवीदी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. एकांत असो लोकांत असो भजन बंद नव्हतं. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमिते ते मना क्रीडा करी, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपण जी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. प्रत्येक क्षणाला भजन करणं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एकांतात असो लोकांतात असो भजन आहे. आपल्याला मिळालेलं पूर्ण आयुष्य भजनात जातं का? आपल्या आयुष्याच्या बाबतीमध्ये तर फार मोठा चमत्कार घडत चाललाय आता. दिवसेंदिवस मानवी देहाचं आयुर्मान बाबा कमी होत चाललं ना. आता आपल्या पुढची पिढी 100 पर्यंत जात होते, पण आताची पिढी 100 पर्यंत जाईल की नाही, शाश्वती कमी आहेत की नाही, बरोबर आहे. 100 वर्षाचं आयुष्य तरी पण आपण धरू. माणसाने वचनात दरिद्री असू नये, वचनामध्ये श्रीमंत असावं. 100 वर्षाचं धरलं ना त्यातही 50 वर्ष झोपेत जातात. किती राहिले मग?
50. 50 मधले 20 वर्ष शिक्षणात जातात. किती राहिले? 30. 30 मधले 10 वर्ष लग्न कार्य जातात. किती राहिले? 20. 20 मधले 5 वर्ष आजारपणात जातात. किती राहिले? 15. 15तले 3 वर्ष कोरोनात गेले. किती राहिले? काय भजनासी उरले ते पाहेगा, पाहेगा काय भजनासी उरले ते पाहेगा, पाहेगा काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्पायुष मानव देह, शतगणिले ते अर्धरत्न काय, पुढे वालतो पिडारो गक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्पायुष मानव देह, शतगणिले ते अर्धरत्न काय, मध्ये वालतो पिडारो गक्षय, भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. क्षणभंगुर नाही भरवसा, व्हारे सावध तोडा माय आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे ओळसागा. जगद्गुरूंनी भजन आणि भजनालाच प्राधान्य दिलं, बोलण्याची नाही आता देवाविनक आहे. नका मजपाशी वधू प्रपंचाची विषय. आता भाग्यकारक गोष्ट आहे का? जगद्गुरूंचा संसारातला अनुभव पूर्ण झाला. त्यांनी भगवंताला विनंती केली की मला भजन प्रारंभ करायचं आहे, पण माझे श्री गुरु महाराज मला भेटले तर भजनाचा प्रारंभ करता येईल ना. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाः उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. हरपले आपण पे पावे, तरी संता ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, किंवा हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. मला माझे श्रीगुरु भेटले पाहिजेत अगोदर. त्याच रात्री स्वप्नामध्ये श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराजांचा अनुग्रह झाला आणि तो अनुग्रह जगद्गुरूंनी सत्य मानला. आपण अभंगही म्हणतो, सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार. जगद्गुरूंनी अंगीकार केला म्हणजे स्वीकार केला. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण स्वप्नातली घटना सत्य मानतो का असत्य? स्वप्न खरं मानतो का खोटं? जर प्रापंचिक असेल तर खोटं मानतो आणि पारमार्थिक असेल तर खरं मानतो. बरोबर. आज रात्री जर स्वप्नामध्ये 1 कोटीची लॉटरी लागली, समजा झोपेत 1 कोटीची लॉटरी लागली, मग ती खरी का खोटी? 1 कोटी. बर, उद्या चेक मिळेल का कॅश विदाउट GST? काय होईल? उद्या सकाळी मिळेल चेक कॅश? नाही, घरच्यांचे बोलणे मिळतील. आणखी तुम्हाला काही स्वप्न पडायला लागले आता. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्नातली सत्ता आहे, प्रातिभाषिक सत्ता आहे. मग भाग्य कळेल तुम्हाला. लक्षपूर्वक आहे का? माझ्या जगद्गुरूंनी जो स्वीकार केला तो स्वप्नातल्या अनुग्रहाचा स्वीकार आहे. त्याचं कारण पूर्वाश्रमीचे भजनाचे संस्कार होते. त्या संस्काराचा उगम होण्याकरता मला माझे सद्गुरू महाराज कुठेही भेटले तरी चालेल, मी अनुग्रह घ्यायला तयार आहेत. अखंड आयुष्यभर चिंतन करत बसलेत की मला माझे श्रीगुरू भेटले पाहिजे, श्रीगुरू भेटले पाहिजे. आणि जे चिंतनात असतंय त्याचं दर्शन आपल्याला, साक्षात्कार आपल्याला झाल्याशिवाय राहत नाहीत. माझ्या जगद्गुरूंनी स्वप्नामध्ये मिळवलेला अनुग्रह सत्य मानण्याचं कारण, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. आणि मग महाराजांनी त्या क्षणाला नाव दिलं, उजळले भाग्य आता अवघी चिंता. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता अवघी
भाग्य आता अवघे चिंता बारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. महाराजांचा पूर्वाश्रमीच्या भजनाचा ठेवा आहे जे संचितात आहेत. तुका म्हणे मज न गडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला, याला भाग्य म्हणतात. आता ऐका, भाग्यवंत हा प्रत्येक कसा लागला. भाग्यवंत, भाग्य या शब्दाला दोन प्रत्यय लागतात, एक वान आणि दुसरा वंत. वान प्रत्यय लागला भाग्यवान आणि वंत प्रत्यय लागला भाग्यवंत. एखादी गोष्ट मर्यादित असेल तर तिथं वान प्रत्यय लागतो आणि एखादी गोष्ट अमर्यादित असेल तर तिथं वंत प्रत्यय लागतो. एखाद्याकडे मर्यादित धन आहे, मर्यादित धन आहे, त्याला आपण धनवान म्हणू. एखाद्याकडे अमर्यादित धन आहे, त्याला आपण धनवंत म्हणू. एखाद्याकडे मर्यादित गुण आहे, त्याला आपण गुणवान म्हणू. एखाद्याकडे अमर्यादित गुण आहे, त्याला आपण गुणवंत म्हणू. एखाद्याची मर्यादित कीर्ती आहे, त्याला कीर्तिवान म्हणू. एखाद्याची अमर्यादित कीर्ती आहे, त्याला कीर्तिवंत म्हणू. एखाद्याकडे मर्यादित भाग्य आहे, त्याला भाग्यवान म्हणू. एखाद्याकडे अमर्यादित भाग्य आहे, त्याला भाग्यवंत म्हणू. विठ्ठल. भाग्यवंतांचे 4 प्रकार सांगतो. अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. पहिलाच कर्माचा भाग्यवंत, दुसरा आहे योगाचा भाग्यवंत, तिसरा आहे मोक्षाचा भाग्यवंत आणि चौथा आहे भक्तीतला भाग्यवंत. विठ्ठल विठ्ठल. पहिला कर्माचा भाग्यवंत. आपल्या जीवनामध्ये आपल्या मनासारखे सगळे प्रसंग घडत नाही. आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं हा कर्माचा भाग्यवंत आहे. माझ्या जगद्गुरूंनी गाथ्यामध्ये कर्मयोग सांगताना असं स्पष्ट सांगितलं की आज घडलेला प्रसंग आणि आज केलेलं कर्म याचा काडी मात्र संबंध नाही. आज जर एखादा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि आज जर आपण परमार्थात असलो तर त्या प्रसंगाचा आणि आजच्या परमार्थाचा अजिबातही संबंध नाही. अनेक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. हो, बाकी आपलं जे पूर्वाश्रमीचं असेल ते समोर येईल. आणखीन सोपं, आपण आज जी ज्वारीची भाकरी खाणार आहे ती ज्वारी आज पेरली होती का मागच्या हंगामात पेरली होती? सांगा त्या का बसू खाली मग आता काय. आज जी ज्वारीची भाकरी आपण घेणार आहे, प्रसाद घेणार आहे, बाजरीची भाकरी, चपाती, आजची जी भोजन प्रसाद आहे ही व्यवस्था पेरणं मागच्या हंगामातलं आहे. बर, आज जे पेरणं आहे ते लगे आज नाही ना आपल्याला उपयोगाला. आज सकाळी आवत पेरून आले लगेच संध्याकाळी सोंगायला गेले दळून आणलं हे बसली पंगत बा. चालतंय बाय. विचार सागरामध्ये कर्माचे 3 प्रकार आहेत, क्रियामान, संचित, प्रारब्ध. आज पेरलेली ज्वारी क्रियामान, मागच्या हंगामातले 2 ज्वारीचे पोते संचित, त्याच्यातले 2 पायले घ्यायचे आणि दळून आणायचे आणि 2 भाकरी करायच्या प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल. आजचा प्रसंग कोणता येऊ द्या त्याला आनंदानं सामोरं जा. ज्येष्ठ मंडळी सांगायचे दिवस कधीच कोणाचे बसून राहत, दिवस हे बदलत असतात. फक्त प्रामाणिकपणे जी माणसं प्रयत्न करतात ना त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. जरी कठीण दिवस असतील तरी ते बदलवण्याकरता प्रयत्न करणं आपलं काम आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. माणसं एकदम मोठे होत नाही, त्याकरता प्रयत्न लागतात. एकदम कोणीच मोठं होत नाही, नाव होत नाही. संघर्षामध्ये माणूस एकटा राहतो, विजयी झाल्यानंतर खूप मोठी गर्दी त्याच्या बरोबर असते. पण ज्यावेळी संघर्ष करत असतो ना त्यावेळी तो एकटाच असतो. म्हणून आपले प्रयत्न आपण सोडायचे नाही. प्रयत्न, जिद्द, चिकाटी बरोबर यश. आपण ज्या कामाकरता आलो ते यश मिळवण्याकरता आलेलो आहोत. वारंवार जन्म आपल्याला मिळणार नाहीत. म्हणून जब तक सफल ना हो, जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. यूं ही कुछ के बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जी माणसं प्रयत्नात राहतात ना त्यांना एक ना एक दिवस यश मात्र नक्कीच मिळत असते. एका क्रिकेटपटूला कॅन्सर झाला होता आणि तो भारतीय संघामध्ये त्याची निवड झालेली होती. ज्यावेळी रिपोर्ट समोर आले की तुम्हाला कॅन्सर झाला त्यावेळी तो रडत बसला नाही. कसं होईल, काय होईल, कोणाला सांगत बसला नाही. त्याने प्रयत्न केले आणि बापू सहज त्या आजारावर त्याने स्वतःच्या हिमतीवर विजय मिळवला.
असाध्य ते साध्य, ओलेमुळे बिधी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. एखादा दिवस आपल्याला पालखीत बसवलं जातं आणि एखादा दिवस आपल्याला घरची मोटरसायकली चावीच देत नाही, पायी जावं लागतंय. कोणी दिवसी बैसोनी हाती भरा. माझे संत शिरोमणी सावता महाराज फार गोड वर्णन करतात. आपल्याला एवढा अभंग जरी कळाला ना तरी जीवनातला आनंद टिकून राहतो. कोणी दिवसी बैसोनी हाती भरा, कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे. देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे. जसे दिवस असतील त्या आहे त्या प्राप्त परिस्थितीत समाधानी राहा. आलिया भोगाशी कर्माचे भाग्यवंत, दुसरेत योगाचे भाग्यवंत. या जगामध्ये एक वर्ग असा आहे की ज्यांनी पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय 11वं मन जिंकलं त्यांना योगी म्हणतात. योगाचे ते भाग्यक्षमा आधी दमा इंद्रिये. बोटावर मजने इतकी योगी आहेत. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, योगीराज सद्गुरू चांगदेव महाराज, योगीराज सद्गुरू तुकाराम बाबा खेडलेकर महाराज. आणि या सगळ्या योग्यांचे प्रमुख जर कोण असतील तर ते ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, योगाचे भाग्यवंत. तिसरा आहेत मोक्षाचं भाग्यवंत. या जगात एक वर्ग असा आहे की सतीश भाऊ जो अजिबात परमार्थात नाही, अजिबातही नाही. कधी परमार्थात नाही, कधी पंक्तीला नाही, कधी भजनाला नाही, कधी हरिपाठाला नाही. पण त्या व्यक्ती महत्वाच्या जीवनामध्ये श्री गुरु महाराज भेटले ना की आमूलाग्र बदल होतो. कालपर्यंत जो कधी रामकृष्ण हरी म्हणत नव्हता, पण श्री गुरु महाराज भेटले की पूर्ण जीवन परमार्थाकरता समर्पित करतो. त्याला म्हणतात मोक्षाचा भाग्यवंत. त्याला सहज मोक्ष प्राप्त होतो. उदाहरण सांगू, वाल्मिकजी होते पूर्वाश्रमीचे पापीच होते. आपण ऐकलेलं आहे, त्यात जास्त वेळ घेत नाही. एक माणूस मारला की एक खडा रांजणात टाकायचा, असे 7 रांजण भरलेले होते. बघा आता तुम्ही, एवढं सगळं पाप करून सुद्धा देवर्षी नारद रूपी संत भेटले आणि अंतःकरणात पश्चातापाने दग्ध होऊन बदल झाला. चंद्रभागेतिरी ऐकेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले, 100 कोटी ग्रंथ केले. त्याचं कारण मोक्षाचे भाग्यवंत, त्यांच्या ललाटावरच मोक्षरेषा लिहिलेली होती. मोक्ष रेखे आला भाग्यवीन कला, मोक्ष रेखे आला भाग्यवीन कला, मोक्ष रेखे आला भाग्यवीन कला, मोक्ष रेखे आला भाग्यवीन कला. भाग्यवंत, दुसरे योगाचे भाग्यवंत, तिसरे मोक्षाचे भाग्यवंत, चौथे भक्तीतले भाग्यवंत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना एका साधकाने विचारलं की महाराज, कर्माचे भाग्यवंत कळाले, योगाचे भाग्यवंत कळाले, मोक्षाचे भाग्यवंत कळाले, पण तुमच्या दृष्टीनं कलियुगातले खरे भाग्यवंत कोण? माझ्या जगद्गुरूंनी त्याचं उत्तर दिलेत अभंगाचं पहिलं चरण. भाग्यवंत म्हणोत या, भाग्यवंत म्हणोत या,
भाग्यवंत म्हणोतया भाग्यवंत मनोदया भाग्यवंत मनोदया चरण गेले पंढरी राया चरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा चरण गेले पंढरी राया चरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. आता पंढरी रायाला शरण का जायचं? भगवान पांडुरंग परमात्म्यांना शरण का जायचं? एखाद्या मोठ्या माणसाला शरण जाऊ आपण, त्यांच्याजवळच थांबू आपण. संसाराला शरण जाऊ आपण, त्यांच्याजवळ थांबू आपण. संसाराला शरण गेलं तर संसार तुमचा असेल, संसार माझा असेल, संसार संतांचा असेल, संसार देवाचा असेल. शेवटी तो त्याचा स्वभाव दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं. आणि जो ज्याचा स्वभाव आहे तो त्याच्यात मात्र कधी बदल होत नाही. आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणी राहीना मूळ स्वभाव जाईना. संसाराला शरण गेलं तर संसार दुःख देणार आहे, कारण तो त्याचा स्वभाव आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार, आहे हा संसार. दुःखच देतो पण दादऱ्यात म्हटलं का थोडा आनंद देतो आपल्याला. दुःख बांधवडी आहे हा संसार. त्याला भगवान परमात्मा मात्र आनंद देतात, हा त्यांचा स्वभाव आहे. पंढरपूरला गेलं ना तर भजन करणाऱ्यांनाही दर्शन आहे आणि भजन न करणाऱ्यांना सुद्धा दर्शन. पंढरपुरात गेल्यावर 2 लाईन केल्या की देवानी, चला ए भजनी चला रे. भजनी कोण कोणी चला, बिगर भजनी पाहू 4-5 दिवसांनी तुमचं काय असेल ते. असं होत नाहीत ना. पोषितो जगाशी एकलाचो, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. कोणी या नाव सगळ्यांना दर्शन आहेत, आनंद आहेत. जगात अनेक दिवस सण पाहतो आपण, दुरूनच दर्शन आहे. जगाच्या पाठीवर फक्त भगवान पांडुरंग परमात्म्याच्याच पायावर डोकं टेकून दर्शन आहे पहा. बाकी लांबून आहेत सगळे, मग दुरून आहेत. माझे भगवान पांडुरंग परमात्म्याला गचून मिठी मारा, बसा तिथं, थांबा, हे डोकं टेकवा, मस्त डोळे भरून पहा. आता जरी आठवलं तरी डोळ्यासमोर येईल एवढा परमात्मा सुंदर आहेत. जबाबदारी स्वीकारणारं स्थान आहे. म्हणून शरण गेले पंढरी राया, भाग्यवंत म्हणोतया. माता बहिणीला एक छोटासा प्रश्न विचारतो. आपल्याला संसारामध्ये आनंद मिळतो, सासरला मिळतो का माहेरला? भांडणं लावून जातो काय काय बाबा आता.
सासरला पण आनंद आहे आणि माहेरला पण आनंद आहे. दोन्ही आनंदात थोडीशी तफावत आहे. सासरच्या आनंदात जबाबदारी असते आणि माहेरच्या आनंदात जबाबदारी नसते. माझ्या बहिणी बसल्यात समोर, माझ्या आई बसल्यात. जर आमच्या माता बहिणींना सकाळी 10 वाजता जेवण करायचे आणि कोणतंच काम न करता डायरेक्ट जेवण पाहिजे 10 वाजता, असा हट्ट त्यांनी धरला तर जागेवर जेवण मिळेल सासरला का माहेरला? माहेरला. जबाबदारी नाही ना अजिबात. निवांत आराम करा, आवरा तुमच्या पद्धतीने, या जा जेवण करा. पण सासरला जबाबदारी आहे. 10 वाजता जेवण मिळेल पण घरातल्या सगळ्यांच्या भोजन प्रसादाची व्यवस्था करायची जबाबदारी. आमच्या बहिणीला जर दुपारी 4 वाजता भजे खावा वाटले, आता थंडीच्या दिवसात भजे छान लागतात, असे कडक भजे काढायचे, बटाट्याचे. नितीन महाराज कढई ठेवायचे, लाल होईपर्यंत कढई ठेवायचे, लाल होऊन द्यायचे. ते बटाट्याचे भजे लाल झाले तरच मजा आहे, असे कडक होते ते एकदम. आणि अशी हिरवीगार मिरची आणायची घासातून, तिला फोडणी द्यायची पहा, आणि ती मिरची कढईतून बाहेर आली की मीठ मारायचं. 8:30 पाऊण 9 लई भारी लागतील ते कडक भजे बटाट्याची. 4 वाजता भजे खावा वाटले तर सासरला मिळतील का माहेरला? माहेरला. सासरला भजे मिळतील 4ला, दुपारी 4ला भजे. भजे नाही गवताचे वजन भजे कसली घेऊन बसले 4ला. ऐका बरं, आता कळालं तुम्हाला, माहेरचा आनंद वेगळा आहे. संतांनी तुमचं माझं सगळ्यांचं माहेर सोडलं, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वारा. आपल्या सगळ्यांचं माहेर. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या दिली, आहे भीवरेच्या दिली. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या दिली, आहे भीवरेच्या दिली. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलीकराई बंधू, त्याची ख्याती काय सांगू. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत स्वे पापभंगा, करीत स्वे पापभंगा. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या दिली, आहे भीवरेच्या दिली.
परमात्म्याची शरणागती. आपण लाखे फळमधून गेलो की नाही पंढरपूरला थोड्या वेळ गेलो का? एवढं करून जे गेले नसतील मग त्यांनी प्रसाद घ्या 9 वाजता बरोबर. शरणागती आहे ती मालकाची असावी. त्याचं कारण मालक आपल्याला सांभाळतात. मी लाखे फळला आलो असं मी म्हणू शकत नाही. भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे, त्यांच्यामुळं आपण इथपर्यंत आलो. म्हणून शरण गेले पंढरी राया भाग्यवंत म्हणो तया. बर, शरणागतीचे 2 प्रकार आहे. एक कृतीची शरणागती आणि दुसरी वृत्तीची शरणागती. हात जोडणं कृती आहे, नमस्कार करणं, डोकं टेकवणं कृती आहे. पण कृती बरोबर अंतकरण वृत्ती एकरूप झालेली पाहिजे, तर ती शरणागती. नुसतं हात जोडणं ती फक्त औपचारिकता आहे. हात जोडले, मंदिरात आले, अंतकरण जर वेगळेच विचार असतील तर भगवंताला ते आवडत नाही. आपण मंदिरात येतो, श्रीफळ घेतो. श्रीफळ कोणा करताय? देवा करताय का आपल्या करताय? देवा करता. पाण्याचा का बिगर पाण्याचा? भरपूर पाण्याचा. श्रीफळ फोडला कोणा करता? देवा करता. देवाला किती दिला? 5च आहे का जास्त आहे? 5. बर, पुढची गंमत आहे का? आता श्रीफळ फोडला आणि तो खराब निघाला, मग सगळा त्यांचं काही पोट वगैरे दुखणार आहे की नाही, काही विचार आहे की नाही? मंदिराची साफसफाई करणारी मंडळी सांगत असतात आम्हाला, श्रीफळ चांगला निघाला तर घरी पार एक खोबऱ्याचं पार एक प्रसाद घरी घेऊन जातो आपण, आणि खराब निघाला तर त्याच्याकडे वळून सुद्धा पाहत नाही. परत पावला पावला पावला. देवाची अपेक्षा वस्तू नाही. माझ्या शबरी मातेची बोर खाल्ली देवाने, न म्हणे उचिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. शबरी मातेच्या अंतःकरण जे शुद्ध होती ना, जी शुद्धता होती ना, ती शुद्धता शरणागतीला अपेक्षित आहे. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशी शशिमय्येव आता ऊर्ध्वोन्न संशय. हा अर्जुना, ऊर्ध्वगती मिळेल फक्त तुझं अंतःकरण मला समर्पित कर. भगवंताला अपेक्षित फक्त आमचं अंतःकरण आहे. प्रपंचामध्ये वित्त गरजेचं आहे, शरीरामध्ये पित्त गरजेचं आहे, आणि परमार्थात चित्त गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल शरणागती आहेत. रामायणातला प्रसंग आहे. भगवान श्री प्रभू रामचंद्रजींच्या अयोध्येच्या मंदिराचा आज वर्धापन दिन 16 आहे. 22 जानेवारी वर्धापन दिन 16 आहे. अयोध्येमध्ये माझे भगवान श्री प्रभु रामचंद्रजी विराजमान झाले, तो आजचा दिवस आहे. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामायणामध्ये खारुताईचं पात्र आहे सतीश भाऊ. अवरे सर फार छोटं पात्र आहे ते. खारुताई ही प्रभूच्या चिंतनात बरं का, पण सदैव भजन श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अवधपुरी के राजा राम. श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. एक दिवस खारुताईला कोणाचा तरी धक्का लागला आणि खारुताई रक्ताच्या थारोळ्यात पडली. नामधारकाचा ठसा करता ऐका.
रक्ताच्या थारोळ्यात पडली. खारुताईने आवाज दिला मालकांना, श्रीरामा श्रीरामा श्रीराम राम 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 राम. भगवान श्री प्रभू रामचंद्रजी आले. खारुताईला हातावर उचलून घेतलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली खारुताई आहे. खारुताईला आनंद झाला. प्रभू बोलतात, खारुताई तुला धक्का कोणी दिला सांग. त्याला देहदंड मृत्यूदंडाची शिक्षाच करतो म्हणे. आता कोणी धक्का दिला सांग, त्याचं नाव सांग फक्त, त्याला लगेच शिक्षा मृत्यूदंड. खारुताई असली तेव्हा जाऊ द्या, नका लागला असेल कोणाच तरी धक्का, कशाला त्याचं नाव ऐका, नाव सांगा, जाऊ द्या ना, लागला असेल धक्का. नाही नाही, तू नाव सांग, जो कोणी असेल त्याला मृत्यूदंड. खारुताई असल्या. खारुताई म्हणे सांगू का नाव? सांग ना. मग मला धक्का देणारे भगवान श्री हनुमानजी महाराज आहेत. आता तुम्ही जसे असले तसे प्रभू असले ना. ते म्हणे आता तर बोलून बसलो बा. एक बाणी, जो शब्द गेला तो गेला ना. आता मृत्यूदंड शिक्षा द्यायची म्हणे आपल्याला. आता देऊ का शिक्षा? खारुताई. खारुताई म्हणे शिक्षा नाही, शाबासकी द्यायची. का बरं? अहो त्यांनी धक्का दिला म्हणून तर मालकानं मला हातावर उचलून घेतलं ना. नामधार कांचा टाळी वाजवा एकदा. काय नाव आहे महाराजांचं? वेदांत महाराज कर्डिले. जोरात टाळी वाजवा वेदांत महाराजांकरता. आणि वेदांत महाराजांना ज्यांनी संस्कार दिले बापूं करता टाळी वाजवायला. शुद्ध बीजापोटी फळी रसाळ घुमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. विठोबा रखुमाई तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. या मृत्यू लोकामध्ये जन्म आणि मृत्यूचा प्रवास थांबणं त्याला तरण म्हणतात. तरण. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तरंगणं आहे की नाही. तरंगणं आणि बुडणं. या भवसागरामध्ये जे कर्माच्या दशेत गुंतले ते इथंच गुंतून राहिले. आणि या भवसागरामध्ये जे मालकाच्या सान्निध्यात राहिले इथं तेच तरले. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले. मायाजाळ. टाळकरी फार हुशार आहे तिथले. बाबा सगळ्यांनी प्रमाण ओवी एकदम जिथले तिथं आहे. आणि याच ऐकणारे सुद्धा हुशार आहेत ना. हो, नाही तर बऱ्याचदा कीर्तन सांगतो मी पण ऐकणाऱ्याचं सारखं ध्येन पंक्ती ग. काय मेनू आहे शेजारचं म्हणतो आज अमुक अमुक मेनू आहे बा. की त्यानं म्हणावं जमत नाही तर करावं कायला, चांगला मेनू द्यावा. म्हणजे सारखं चित्त त्याच्याकडे लागलं. पण ऐकणारे माणसं मात्र एकदम सुज्ञ हुशार मंडळी आहे. येथे एकची लीला तरले, इथं तेच तरले. त्यांची सरली यरजार. कोणाची? साठविला हरी जिही हृदय मंदिरी. भाग्यवंत म्हणोतया
शरण गेले पंढरी राया. आपल्या मृत्यूलोकामध्ये आपल्याला संधी फक्त एकाच जन्मात मिळणार आहे. पुढचा जन्म जरी महाराष्ट्रात घ्यायचा ठरला तर कोणाचं वशिला लावावं लागेल? मग आता पुढचा जन्म महाराष्ट्रात घ्यायचा आहे बा आपल्याला. वशिला चालेल का? नाही. म्हणून जन्म एकदाच आहे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा, 100 वेळा प्रेम करा. आणि मी तर दररोज सांगतो, अरे सर, लॉकडाऊन नंतरच आपलं जे आयुष्य आहे ना, हे बोनस आयुष्य आहे. लॉकडाऊन नंतरचं जे आयुष्य आहे ना आपलं, ते बोनस आहे ना. त्याच्यात जास्त गुंतू नका आता. लॉकडाऊनच्या अगोदर जे घडलं असेल ते तिथं सोडून देऊ आपण. कारण एकदम माणूस गेला ना तर त्याची आठवण पण कुणी काढत नसते. आहे तोपर्यंत आनंदानं राहा, सगळ्यांशी प्रेमानं राहा, वडीलधाऱ्यांचा आदर करा, माता बहिणींचा आदर करा, आपल्याला ज्यांनी घडवलं त्यांच्या चरणाच्या सेवेत राहा. मी दररोज सांगत असतो की आपल्या वडीलधाऱ्यांच्या मर्जीच्या पुढं कधीच जाऊ नका. आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याकरता जे परिश्रम घेतले ना, त्या श्रमाचं साफल्य झालं पाहिजे असं कार्य त्यांच्या नजरेसमोर उभं करून द्या. हो, वडीलधाऱ्यांना आनंद वाटेल, अभिमान वाटेल असं कार्य त्यांच्या नजरेसमोर उभं करा. शून्यातून जग निर्माण करा. प्रयत्न करा, खूप मोठे व्हा. नावं ठेवणाऱ्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका. नावं ठेवणारे आजच आलेत असं नाही. हे कृतयुगातही होते, त्रेतायुगातही होते, द्वापारयुगातही होते आणि कलियुगात पण आहेतच. माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना भरसभेमध्ये काहीच्या काही बोलले होते कौरव. भगवंतांनी सहन केलंच ना. आपण सहन करायला काहीच हरकत नाही. कोणत्याही वेळेमध्ये लगेच प्रतिक्रिया देऊ नका. संयम ठेवा. ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने 2 गोष्टी सांभाळा. आपल्या जिभेवर साखर कारखाना राहू द्या आणि मेंदूत बर्फाचा कारखाना राहू द्या. इन माउथ शुगर फॅक्टरी, इन ब्रेन आईस फॅक्टरी. जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात आणि मेंदूतील शीतलतेने जोडलेली माणसं टिकून राहतात. हो, जिभेवर साखर राहू द्या. माऊलींची ओवी आहे, साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शास्त्राचे गाव बुजतील, शब्दाचे बुजत नाही. माणसं इसरत नाही. किती गोड बोललं तर माणसं म्हणते आता तू किती गोड बोल, पण तेव्हा मला काय बोलेली माहिती आहे ना ती भाऊ, ही मी इसरू शकत नाही गड्या. म्हणून शब्द आहेत हे जपून वापरले पाहिजेत. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. माझे जगद्गुरु चिंतन करतात गड्या. ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने या 2 गोष्टी सांभाळा. संयम ठेवा. हेही दिवस निघून जातील असं घराच्या समोरच आपल्या हॉलमध्ये वाक्य लिहून ठेवायचं. हेही दिवस निघून जातील. मग काळजी घ्यायची. चांगली असली तर काळजी घ्यायची, तेवढं वाक्य वाचायचं. आणि वाईट असले तर प्रयत्न करायचे. विठ्ठल विठ्ठल नामधारकांचा ठसा. नामस्मरण करणाऱ्यांच्या जीवनामध्ये निस्सीम आनंद असतो. हे नामधारक नेमकं कोणत्या बोधावर आरूढ झालेत तर त्यांच्या जीवनामध्ये 2 सिद्धी असतात. एक भुक्ती आणि दुसरी मुक्ती. भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे मोक्ष. भोग काय भोग आहेत? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी पूर्ण भंडारा डोंगर सोन्याचा करून दाखवला होता. नुसतं बोट केलं बा, अख्खा डोंगर सोन्याचा झाला. काय सामर्थ्य आहे पहा तुम्ही. याला भोग म्हणतात. आणि मोक्ष, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगो ऐशी तुका म्हणे. मोक्ष जवळ आहे. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, पण अंतःकरणात भोळेपणा असतो. भोळ म्हणजे प्रपंचात भोळे माणसं पाहायला भेटतात ते नाही बरं का. ते फक्त कामापुरते भोळे राहतात. काम संपलं की त्यांचा भोळेपणा निघून जातो. माझे हनुमानजी महाराजांचं भोळेपण सांगू तुम्हाला. एक दिवस आदिशक्ती आदि भगवती सीतामाता शृंगार करत होत्या आणि हनुमानजी महाराजांचा नित्यनेम होता आईसाहेबांचं दर्शन. सकाळी आलेत हनुमानजी महाराज, दर्शन घेतलं. आईसाहेब भांगेमध्ये सिंदूर भरत होत्या. त्यावेळी हनुमानजी महाराजांनी विचारलं, आईसाहेब ही भांगेमध्ये काय भरलं तुम्ही? म्हणे मारुतराय त्याला सिंदूर म्हणतात रे, ते का बरं भरतात म्हणे भांगेमध्ये? तर आईसाहेबांनी उत्तर दिलं, मालकाचं आयुष्य वाढतं त्याच्याकरता भांगेत सिंदूर भरतात म्हणे. हनुमानजी महाराज बाहेर आले. ते म्हणे एवढे सिंदूर भरले, किती का आयुष्य वाढायचंय म्हणे देवाचं. आईसाहेबांनी भरला बोटभर सिंदूर. किती का आयुष्य वाढायचंय म्हणे. आपल्याला सुद्धा मालकाचं आयुष्य वाढायला प्रयत्न करायचे. अहो बाजारात गेले, सिंदूर घेतला आणि अख्ख्या अंगाला सिंदूर लावून दिला. याला म्हणतात भोळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे
जिंको जाणे कडी काळा भोळे भाविक हे भाग्यवंतची मंडळी आहेत ना, त्यांच्या अंतःकरणात भाविकता असते आणि अंतःकरणाने निर्मळ असतात. निर्मळ तर सांगू तुम्हाला, जे त्रास देणारे त्यांचंही कल्याण हो, तेवढं अंतःकरण निर्मळ त्याला म्हणतात. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, निर्मळता. आपण त्रास देणाऱ्याला विसरत नाही, सोडितही नाही. तू लय बोलेली मला, तू काय त्रास दिली मला, हो, पण माऊलींनी सांगितलं बघा निर्मळता. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, याला निर्मळता म्हणतात. भोळे भाविक निर्मळ. आणि या भाग्यवंतांचं वर्णन कुणी केलंय? अभंगाचं शेवटचं चरण. काईली पुराणे गायली पुराणे गायले पुराणे गायले पुराणे तुका म्हणे वेदवाणी, तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. तुका म्हणे वेदवाणी, तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. नामधारकांचा ठसा, नामधारकांचा
चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र लाखीफळ पांडुरंग भजनी मंडळ ज्ञानेश्वर भजनी मंडळ आयोजित समस्त ग्रामस्थ मंडळी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजच्या सेवेचा योग आदरणीय हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज आवारे त्याचबरोबर डॉक्टर दिनकरजी आवारे सर या दोघांच्या प्रेमास्तव सेवेचा योग आला. सेवेकरता उपस्थित लाखेफळ भजनी मंडळ वडाळा बहिरोबा भजनी मंडळ आणि परिसरातील सगळी भजनी मंडळ पिंपळगाव भजनी मंडळ आणि